8 राजकीय पक्षांनी एकत्र येत स्थापन केलेल्या संयुक्त विकास आघाडीकडून उमेदवारांच्या मुलाखतींना सुरुवात करण्यात आली आहे। जनविकास क्रांती सेना, भारतीय काँग्रेस, लेबर पार्टी, जनशक्ती काँग्रेस, आरपीआय डेमोक्रॅटिक, समाजवादी पक्ष, परिवर्तन समता पार्टी आणि ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक या 8 पक्षांचा या आघाडीत समावेश आहे। यावेळी आघाडीचे निमंत्रक विष्णू कारंपुरी महाराज, एमडी शेख, बशीर शेख, ॲडव्होकेट विक्रम कसबे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते। प्रभाग क्रमांक 20, 13, 21, 17, 14, 22, 9, 15 व 6 मधील इच्छुक उमेदवारांनी अर्ज भरले। अर्ज भरण्याची अंतिम तारीख 26 डिसेंबर 2025 असून सर्व इच्छुकांनी वेळेत मुलाखतीस उपस्थित राहावे असे आवाहन विष्णू कारंपुरी महाराज यांनी केले। यावेळी विविध घटक पक्षांचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। या सर्वांच्या साक्षीनं बरेच मान्यवर बोलतील। या रणसंग्रामामध्ये बऱ्याच चर्चा होतील, परंतु एकदा सांगतो, लाचारी करणारे, हुजरीगिरी करणारे लोकांची सेवा करू शकत नाही। तुम्ही वस्त्यांमध्ये राहताय, कामगार वस्त्या असतील, दलित वस्त्या असतील, झोपडपट्ट्या असतील, तिथल्या समस्या तुम्ही स्वतः भोगताय, तुम्ही त्याचा अनुभव घेताय। त्यामुळं गरिबांची कीव जी असते ती गरिबांनाच येत असते, त्यांचे प्रश्न तुम्ही सोडवू शकता, तुम्हाला गॅरंटी आहे। म्हणून निश्चितपणे तुमच्या पाठीमागे संयुक्त विकास आघाडी ठामपणे उभे राहील आणि तुम्ही निवडून कसे याल यासाठी आम्ही सर्वतरी प्रयत्न करू, एवढेच आश्वासन देतो। जनविकास क्रांती सेनेचा असो की कुठल्याही पक्षाचा असो, पूर्णपणे कामकाजामध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हावे आणि आपण हे संयुक्त विकास आघाडीच्या माध्यमातून त्या ठिकाणी सुरुवात आमच्या जे इच्छुक उमेदवार आहेत, आता आरपीआय पक्षाचे व्यक्त करते की मला यायला उशीर झाला। आज आपण येथे संयुक्त विकास आघाडीच्या उपस्थित राहील। आपण रोज अनेक समस्यांना तोंड देतोय, अगदी म्हणजे आपल्यासाठी ती समस्या खूप मोठी, डोंगराएवढी मोठी असते, पण जर राजकीय इच्छाशक्ती असेल तर कुठलाही प्रश्न लगेच सोडवला जातो। कारण सर्व प्रश्नांची निर्मिती राजकीय पद आहे आणि त्या राजकीय पदामध्ये सर्व प्रश्नांची उकल करण्याची ही चावी आहे आणि ही चावी आपल्याला आपल्या हातात घ्यायची आहे, जेणेकरून आपल्या गोरगरिबांचे, कष्टकऱ्यांचे, सर्वसामान्यांचे प्रश्न आपल्याला सोडवता आले। इथं अनेक मोठमोठ्या पार्ट्या, सत्ताधारी पार्ट्या असून जनतेच्या प्रश्नांकडे त्यांचं बिलकुल लक्ष नाही आहे। त्यांच्या पक्षाच्या धोरणानुसार आणि वरिष्ठांच्या आदेशानुसार ते लोक काम करत आहेत। सर्वसामान्य कुणी भेटायला गेला तर त्याला शिफारस पत्र द्यायला सुद्धा 4 वाजता या, 6 वाजता या, अशा पद्धतीचे उत्तर येते। शिफारस पत्र त्यासाठी लाडकी बहीण योजनेला पाहिजे, या योजनेला पाहिजे, त्या शिफारस पत्र द्यायला त्यांच्याकडे वेळ नसतो। ते लोक आपल्याला हेलपाटे मारायला होतात। जिथं परिस्थिती आपल्याला साध्या शिफारस पत्रासाठी जर हेलपाटे आरपीआय संघटना, समाजवादी पक्ष, त्याचबरोबर राष्ट्रीय काँग्रेस पक्ष, जन पक्ष, त्याचबरोबर ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक आणि लेबर पार्टी आणि आमचे मार्गदर्शक कसबे साहेबांचं राष्ट्रीय जनशक्ती पक्ष आज संयुक्त विकास आघाडीच्या माध्यमातून सन 2025-26च्या महानगरपालिका निवडणुकीसंदर्भामध्ये निवडणुकीत संयुक्त विकास आघाडीच्या माध्यमातून जे आपण या ठिकाणी मैदानात उतरणार आहोत किंवा आपण या ठिकाणी उतरलेला आहोत, अशा निवडणुकीमध्ये
जे आपल्या संयुक्त विकास आघाडीच्या माध्यमातून आता आज 12 लोकांनी आता त्यासाठी फॉर्म भरलेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही जाहीर केलं होतं की 102 102 जागेवर आम्ही लढणार आहोत. 100% 102 जागा या ठिकाणी उमेदवार उभा करू. त्याचा सुरुवात आज आमच्या संयुक्त विकास आघाडीच्या उमेदवारी अर्ज भरण्याचा सुरुवात या ठिकाणी झालेली आहे. आज RPIचे खरवडेताई, त्याचबरोबर डोबळेसाहेब आणि मी स्वतः प्रभाग 9 आणि 13मध्ये आणि समाजवादी पक्षाचे ते काही उमेदवार आहेत, त्याचबरोबर RPI डेमोक्रॅटिक पक्षाचे सुद्धा उमेदवार आहेत आणि त्याचबरोबर आमचे मस्के साहेबांचे परिवर्तन समता पार्टी, MD साहेबांचे राष्ट्रीय काँग्रेस पक्ष, त्याचबरोबर पेरमपल्ली, असा सर्वांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आमच्या संयुक्त विकास आघाडीच्या आघाडीमध्ये उमेदवारांची मागणी सुरू आहे. जरूर या ठिकाणी आम्ही आमच्या या ठिकाणी सत्ताधाऱ्यांना त्यांची जागा दाखवून राहणार नाही, असा या ठिकाणी परिस्थिती आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. निवडणुकीला सामोरं जाण्यासाठी विशेषतः सोलापूर महानगरपालिकेच्या माध्यमातून निवडून आलेले जे नगरसेवक आहेत, सत्ताधारी विरोधक यांचा भ्रष्ट कारभार संपवण्यासाठी आणि सोलापूर शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी संयुक्त विकास आघाडीचा आज ह्या ठिकाणी जन्म झाला. या आघाडीमध्ये ज्येष्ठ नेते ज्यांना मी लहानपणापासून पाहतोय, विष्णूजी कानपुरे गेल्या 30-40 वर्षापासून त्यांचं नाव ऐकतोय आणि त्यांना बघतच लहानाचा मोठा झाला. असे ज्येष्ठ नेते सन्माननीय विष्णूजी कानपुरे साहेब यांनी नुकतंच स्थापन केलेले जनविकास क्रांती सेना, त्याचबरोबर समाजवादी पार्टीचे सन्माननीय यादव साहेब यांची पार्टी आणि सोलापूर शहराचे अध्यक्ष आदरणीय इमाम साहेब, त्याचबरोबर आमचे सहकारी मित्र समता परिवर्तन पार्टीचे संस्थापक अध्यक्ष संभाजी मस्के साहेब आणि मी स्वतः रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक माजी आमदार TM कांबळे गटाचा शहराध्यक्ष या नात्याने तो भ्रष्ट कारभार रोखण्यासाठी आता नुकतंच इमाम साहेबांनी सांगितल्याप्रमाणे, आदरणीय विष्णूजी कानपुरे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे सोलापूर शहर हा पकाळ चाललेला आहे. रस्ता आहे की नाही, का गटार आहे की हे बघावं लागेल. सोलापूर शहर हे विकसित खेडेगाव म्हणून गणलं जातं. एका ठिकाणी विजेचा प्रश्न आहे तर दुसऱ्या ठिकाणी कामगारांचा प्रश्न आहे. कामगारांच्या हाताला काम मिळत नाही, उपासमारी होत आहे. दुसरीकडे सोलापूर शहरामध्ये नावालाच विकास काम आहेत.